अस्सलाम वालेकुम, आदाब, नमस्कार। परवन न्यूज़ महानगर में आपके साथ शेख इफ्तिखार। और नल पट्टी भरने के मामले में 11 दिसंबर 2021 तक जिला विधि सेवा प्राधिकरण अधीक्षक इनके अदालत में सुबह 11 बजे लोक अदालत में हाजिर रहकर अपने नल पट्टी घर पट्टी के ताल्लुक से जो समस्याएं हैं या फिर बिल भरने की सहूलत की गुंजाइश है उसी के साथ साथ शास्ति के छूट दी गई है। मनपा की नोटिस मिलने के बाद भी आपने घर पट्टी नल पट्टी नहीं भरी हो तो इस संदर्भ में आपका जो भी कहना है उसके लिए तारीख 11 दिसंबर 2021 के सुबह 11 बजे जिला कोर्ट के इलाके में लोक अदालत में खुद होकर हाजिर रहते हुए ऐसा जिला विधि सेवा प्राधिकरण अधीक्षक परभनी इन्होंने बतलाया है। घर पट्टी नल पट्टी की रकम नकदी या फिर चेक द्वारा स्वीकारने की सुविधा की गई है। उसी तरह दोनों पक्ष के सम्मति से रकम सहूलत से हफ्तों में भरने की भी इजाजत दी जाएगी। इस समय नोटिस साथ में लेकर आने का आह्वान किया गया है। Subscribe now and press the bell icon. Never miss an update. की यातायात करने वाले टिप्पर पर एसपी के विशेष पथक की कार्रवाई। एसपी के विशेष पथक के पीएसआई विश्वास खोले, पुलिसकर्मी सैयद उमर, सैयद जाकिर, अजहर पटेल इनके टीम ने नाननपेट पुलिस थाने के हद में धार रोड पर कार्रवाई करते हुए टिप्पर क्रमांक MS 27BX 2291 पर हिरासत में लेते हुए जिसमें 26,000 रुपये कीमत की रेती और गाड़ी की कीमत 5 लाख रुपए, ऐसा कुल मिलाकर 5,26,000 रुपये का मुद्दे माल के साथ 2 को हिरासत में लिया है। ये कार्रवाई 24 नवंबर 2021 बुधवार के रात 11:30 बजे के टाइम में की गई है। इस मामले में शेख कयूम, शेख रशीद और विलास सुदाम घोड़के पर नाननपेट पुलिस थाने में कार्रवाई की गई है। आगे की जाँच PSI मारुति चौहान कर रहे हैं। कौशल्य विकास और उद्योजकता विभाग महाराष्ट्र राज्य जिला व्यवसाय शिक्षा और प्रशिक्षण अधिकारी ऑफिस परभनी इनकी ओर से MCVC प्रमाण पत्र शिक्षा क्रम उत्तीर्ण छात्राओं के लिए तारीख 4 दिसंबर 2021 शनिवार के रोज सुबह 11 बजे ज्ञानोपासम कॉलेज परभनी में महाभर्ती सम्मेलन आयोजित किया गया है। इस सम्मेलन में प्रमुख मार्गदर्शक राज्य के उद्योजक नेतृत्व किए हुए समीर दुधगावकर ये हाजिर रहेंगे। शिक्षा क्रम पास किए छात्राओं को इस सम्मेलन के लिए अपने शैक्षिक अभिलेख के साथ हाजिर रहे ऐसा आह्वान प्रवीण कुमार डी उखड़ीकर जिला व्यवसाय शिक्षा एवं प्रशिक्षण अधिकारी परभनी इन्होंने किया है। इस दौरान परभनी हिंगोली जिले के तहत 12वीं पास हुए छात्रा भर्ती सम्मेलन समन्वय समिति के अध्यक्ष पद पर चयन किए जाने पर प्रोफेसर SJ पठान इनका सत्कार करते हुए व्यवसाय अभ्यासक्रम के प्रोफेसर इस समय मौजूद थे। मराठवाड़े के रेल की मांगे मंजूर नहीं की गई तो आने वाले दिनों में रेल रोको करने की तैयारी। दक्षिण मध्य रेलवे ने मराठवाड़े की जनता की सहनशीलता को अंत न देखे इस विभाग के मांगे पूरी तरह नहीं की गई तो आने वाले दिनों में बड़े पैमाने पर रेल रोको करने का इशारा सभी राजनीतिक पक्षों के नेताओं ने रेल स्टेशन पर घंटानाद आंदोलन में किया है। आज तारीख 25 नवंबर 2021 गुरुवार के रोज सुबह 11 बजे किए गए घंटानाद आंदोलन में ये बात को सामने लाया गया। इस आंदोलन में ज्येष्ठ एडवोकेट अशोक सोनी, राष्ट्रवादी कांग्रेस महानगर जिला अध्यक्ष प्रताप भैया देशमुख, शिवसेना के सहसंपर्क प्रमुख डॉक्टर विवेक नावंदर, कांग्रेस प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब देशमुख, भाजपा किसान आघाड़ी के एडवोकेट रमेश गोळेगावकर, भाकप के राजन सिरसागर, एडवोकेट माधुरी सिरसागर, शेकाप के कीर्ति कुमार बुरांडे, प्रहार जनशक्ति पदाधिकारी, किसान नेता मानिक कदम आदि हाजिर थे। इस समय घंटानाद और थालीनाद ताशों के आवाज से समूचा इलाका गूंज उठा। कार्यक्रम का प्रस्तावित प्रिंसिपल सुरेश नायकवाड़ी ने किया तो इस समय अरुण मेघराज, राजेंद्र मुंडे, रितेश जैन, खदीर लाला हाशमी, रुस्तुम कदम, रविंद्र मुथा, अरुण पवार, विष्णुदास बारबीट, RD गौतम, वसंत लंगोटे के साथ बड़े पैमाने पर पदाधिकारी इस समय मौजूद थे। दक्षिण मध्य रेल्वेनं मराठवाड्याच्या प्रति जे सापत्न वागणूक केलेली आहे त्याच्या निषेधार्थ आणि विविध मागण्या मांडू नये, त्याचा पाठपुरावा करू नये, झोपीचं सोंग घेतलं, त्यांना जागं करण्यासाठी आज आम्ही घंटानाद आंदोलन केले। आम्ही ज्या मागण्या मांडलेल्या आहेत त्या त्यांनी त्वरित पूर्ण कराव्यात, अन्यथा आताच सर्व राजकीय पक्षाच्या नेत्यांनी जाहीर केल्याप्रमाणे लवकरच रेल रोको आंदोलन करण्याचा विचार आमचा आहे। त्यामुळं आमची विनंती राहील दक्षिण मध्य रेल्वेला की आमच्या मागण्या मान्य करा। महाराष्ट्र में पिछड़ा रहने का ठपका हमेशा मारा जा रहा है। मराठवाड़ा विकास के लिए अनेकों ने प्राणों की आहुति दी है। 17 सितंबर 2048 को देरी से क्यों ना हो लेकिन निजाम राज्य में से मराठवाड़ा महाराष्ट्र में जोड़ा गया। भारतीय संविधान कलम 371/2 मराठवाड़ा विकास के लिए अहम कलम रहते हुए राजनीतिक उदासीनता के कारण इस कलम की पूरी तरह से अमलावरी नहीं होने के कारण पश्चिम महाराष्ट्र, मुंबई, पुणे इनके तुलना में मराठवाड़ा सभी दृष्टि से पिछड़ा रहा है। अलग मराठवाड़े की मांग बड़े पैमाने पर हो रही है। इसके मद्देनजर रखते हुए
तारीख 27 नवंबर 2021 शनिवार के रोज सुबह 11 बजे मराठवाड़ा जन विकास प्रबोधन परिषद का आयोजन परभनी स्थित वीर रघुनाथ हॉल में किया गया है। इस परिषद में एनजीओ सेवाभावी संस्था के पदाधिकारी, मराठवाड़े के उन्नति के चाहने वाले हाजिर रहे, ऐसा आह्वान आयोजक एडवोकेट यशवंत कुमार कस्बे, एडवोकेट आर.के. पाटिल, स्वागत अध्यक्ष राज्य प्रवक्ता प्रोफेसर प्रशांत भालशंकर, राज्य समन्वयक एडवोकेट नदीर खान पठान, डॉक्टर सुनील जाधव, एकनाथ मुळे पिंगलीकर आदि ने किया है। परभनी के भीतर मराठवाड़े को ज्ञान रखते हुए जो यहाँ के सामाजिक कार्यकर्ता, जो चळवळी के कार्यकर्ता है, वो लोग आज एक जगह जमा होकर उन्होंने ये बात को उठाया है कि मराठवाड़ा पिछड़ा क्यों है और पिछड़ा होने की वजूहत क्या है, हम किस चीज़ में कम गिर रहे हैं। इस बात को लेकर 27 नवंबर के रोज़ वीर रघुनाथ हॉल में एक बड़ा कार्यक्रम रखा गया है, जिसके अंदर इस मंच के भीतर ये शीर्षक से रखा गया है, मराठवाड़ा जन विकास प्रबोधन परिषद का आयोजन किया गया है। इस आयोजन के बारे में क्या जानकारी है, इसके बारे में हमारे भालचंद्र जी से मिलते हैं, उनसे पूछते हैं कि भाई आपने परिषद क्यों रखी है सर, और क्या इसके बारे में आपको हमारे व्यूअर्स को, दर्शकों को क्या बताना चाह रहे हैं। आम्ही या ठिकाणी राष्ट्रीय व्यवसाय शिक्षण परिषद व संशोधन केंद्र आणि त्याचबरोबर मराठवाडा जनविकास प्रबोधन मंच या दोन मंचाच्या माध्यमातून, या दोन मंचाच्या संयुक्त विद्यमाने NCCVT आणि हे मंच यांच्या मदतीनं हा कार्यक्रम आम्ही रघुनाथ हॉलमध्ये ठेवलेला आहे। याचं कारण असं झालं की देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष पूर्ण होत आहे। बघा, आमच्या मंचचे संस्थापक अध्यक्ष आहेत ॲडव्होकेट यशवंतरावजी कसबे सरांनी ते सांगितलं की ते बरोबर आहे आणि ते खरं आहे। कारण या देशाला स्वातंत्र्य मिळाल्यासाठी, ज्या वेळेला देशाला स्वातंत्र्य मिळालं तरीसुद्धा मराठवाडा नंतर स्वातंत्र्य झालं, त्यावेळेला रजाकाळचा काळ या मराठवाड्यावर होता, 8 जिल्हे कुपोषित होते। म्हणजे नंतर आपण जे 17 सप्टेंबरला जो स्वातंत्र्य दिन साजरा करतो, 15 ऑगस्टला देश स्वतंत्र झाला, 17 सप्टेंबरला मराठवाडा स्वतंत्र झाला। यांनी विचार केला की या मराठवाड्यातले 8 जिल्हे, आता मी तुम्हाला मुद्दामून सांगतो की स्वर्गीय विलासराव देशमुख, अशोकरावजी चव्हाण, निलंगेकरजी, वसंतरावजी नाईक जरी ते विदर्भातले असले तरीसुद्धा या मराठवाड्यानं महाराष्ट्राला मुख्यमंत्री दिले। मग मराठवाड्याचा अनुशेष का भरला नाही? सिंचनाचा प्रश्न का राहिला? ऊसतोड कामगाराचा प्रश्न का आहे? म्हणजे इथले सगळे ऊसतोड कामगार हे पश्चिम महाराष्ट्रामध्ये जातात। पश्चिम महाराष्ट्र म्हणजे पांढरपिशी लोक, म्हणजे दूध, साखर आणि कापूस या तिघाचा कलर पांढरा आहे, म्हणजे पांढरपिशी लोक आहेत। म्हणजे याचा अर्थ असा की पांढरपिशी लोक पश्चिम महाराष्ट्राचा जर विकास होत असेल तर मराठवाड्याचा का विकास होत नाही? आम्ही असं म्हणतो की महाराष्ट्र शासनाचे जे 5 विभाग आहेत, उत्तर महाराष्ट्र आहे, दक्षिण महाराष्ट्र आहे, पश्चिम महाराष्ट्र आहे, मध्य महाराष्ट्र आहे, विदर्भ आहे, मराठवाडा आहे, ही महाराष्ट्र भूमीची 5 लेकरं आहेत। मग 4 लेकरं व्यवस्थित आहेत, मग हा मराठवाड्याचा लेकरूच का कुपोषित राहतं आहे? याच लोकांना का, ज्या वेळेला आम्ही पेपर बघतो पश्चिम महाराष्ट्रातले लोक, त्यावेळेला मराठवाड्यात या ठिकाणी आत्महत्या झाली का आत्महत्या होतात? म्हणजे याचा अर्थ की शेतीचं नियोजन असताना या ठिकाणी जे येलदरी धरण आहे किंवा बाकीची धरणं आहे, गोदावरी धरण आहे, या धरणाच्या पाण्याचं नियोजन व्यवस्थित झालं नाही, त्यामुळं शेती व्यवस्थित करता आलं नाही। शेतीला शास्त्रशुद्ध पद्धतीनं जी करायला पाहिजे शेती, ती शेती न केल्यामुळं शेतकरी आत्महत्या करतात। मग भारतीय जनविकास परिषदेला असं वाटलं, मंचला असं वाटलं की आपण या माध्यमातून या जे लोकप्रतिनिधी आहेत, मराठवाड्याचा जर विचार केला 8 जिल्ह्याचा, तर या ठिकाणचे 48 विधानसभेचे आमदार विधान परिषद धरून 48 आमदार विधान परिषदेमध्ये आहेत। मग ह्या 48 आमदारांनी एक विचार केला पाहिजे की पक्षभेद, मतभेद, मनभेद बाजूला ठेवून या भागाचा विकास करण्याच्या दृष्टिकोनातून आपण मराठवाड्याचा विकास करण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न केला पाहिजे। स्वर्गीय विलासराव देशमुख असतील, त्यानंतर दुसरे आमचे गोपीनाथजी मुंडे असतील, त्यानंतर तुमचे आमचे प्रमोद महाजन जे असतील, हे गेले, आमचा पोरका झाला मराठवाडा आमचा पोरका झालेला आहे। तर ह्याच्यासाठी आपण काहीतरी चळवळ उभी केली पाहिजे। मी तर असं आहे ना म्हणलं की NCCVTच्या माध्यमातून, म्हणजे आमच्या संशोधन केंद्राच्या माध्यमातून आणि आमच्या ह्या प्रबोधन मंचच्या माध्यमातून उद्याच्या हिवाळी अधिवेशनावर मी आमच्या अध्यक्षांना सांगणार आहे, मी पश्चिम महाराष्ट्राचा अध्यक्ष आहे, मी अध्यक्षांना सांगणार आहे की आपण 5-50 गाड्या घेऊन उद्याच्या हिवाळी अधिवेशनावर मराठवाड्याच्या विकासासाठी आम्ही त्या ठिकाणी मोर्चा काढण्यासाठी किंवा धरणं आंदोलन करण्याचा प्रयत्न आमचा राहणार आहे। आप हमारे साथ ही जुड़े हुए हैं यहाँ के संस्थापक अध्यक्ष जिसने ये कार्यक्रम का आयोजन रखा है, उन हमारे एडवोकेट यशवंत कुमार कस्बे सर, इनसे भी हम पूछेंगे कि भाई आपके मन में ये विचार कहाँ से आया और इतने बड़े माध्यम को लेकर जो आज आपने मराठवाड़े के बात को लेकर जो आज जो आपने आवाज़ उठाई है, ये यकीनन काबिल तारीफ़ है। इसके ऊपर आपने जो ये योजना बनाई है, इसके बारे में हमारे दर्शकों और व्यूअर्स को बताइए। भारतीय संविधान व शासनाच्या सर्व योजनाची काटेकोर अंमलबजावणीतून
सामाजिक न्याय भारत, सर्व समाज भारत आणि सुजलाम सुफलाम भारत निर्माण करण्याच्या दृष्टीनं हे भारतीय जनविकास मंच काम करणार आहे आणि त्याच माध्यमातून भारतीय जनविकास मंचाच्या माध्यमातून ही मराठवाडा जनविकास प्रबोधन परिषद 2021 आयोजन आपण केलेलं आहे. त्याच्या मागची मुख्य भूमिका अशाच प्रकारची आहे की महाराष्ट्रामध्ये पश्चिम महाराष्ट्र विदर्भ हे प्रगतीच्या दिशेने जात आहेत आणि मराठवाडा हा मूलतः पाठीमागे राहत आहे. त्याचं का राहत आहे आणि त्याला पुढं जाण्यासाठी काय करता येईल ह्याचं प्रबोधन करण्याच्या दृष्टीनं ही प्रबोधन परिषद आयोजित केली आहे. त्याला आपण म्हणजे ग्रामीण भागापासून तर शहरी भागापर्यंतचे पूर्ण लोकप्रतिनिधी, बुद्धिजीवी सर्व लोकांना निमंत्रित करण्यात आलेलं आहे की जनमानसाचा काय भावना आहे ती आम्ही जाणून घेण्याची आमची भूमिका आहे. आणि ह्या प्रबोधन परिषदेमध्ये जे विकासाचे ठराव जे आपण जे घेणार जे आहोत तर ते ठरावाची प्रत आम्ही विधानसभा, विधान परिषद, लोकसभा आणि राज्यसभेमध्ये त्याच्यामध्ये स्पष्टपणे मांडणार आहोत. आणि भारतीय संविधानाचे 371(2) कलमाची जी मराठवाड्याच्या विकासाबद्दलचे जे कलम आहे त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे. त्याच्यासाठी ही प्रबोधन परिषद आम्ही आयोजित केली आहे आणि आम्ही हे ठराव त्या परिषदेमध्ये मांडून त्या दृष्टीने त्याचा LAQ करून त्याचं एक अभ्यास कमिटी तयार करावी आणि त्याचं अगोदर प्रश्नाची जाण करावी आणि त्या प्रश्नातून काय करता येईल अशा पद्धतीनं प्रत्येक जिल्हा वाईज कमिटी करावी असं आम्ही गव्हर्नमेंटला, शासनाला आवाहन करणार ह्या परिषदेच्या माध्यमातून करणार आहोत. आणि ह्याच्यामध्ये 2023-24 पर्यंत हे आम्ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये, प्रत्येक तालुक्यामध्ये अशा प्रकारच्या प्रबोधन परिषदा आयोजित करणार आहोत. आणि जनमानसामधून याची काय प्रतिक्रिया आहे, त्यांच्या भावना काय आहेत त्या आम्ही शासनापर्यंत पोहोचणार आहोत. 371(2) कलमामध्ये स्पष्ट नमूद केलेलं आहे की राज्यपालाला आणि राष्ट्रपतीला स्वतंत्र मराठवाड्याचे विकासाचे अधिकार प्रदान केलेले आहेत. परंतु ह्या 50, 60, 70 वर्षाच्या काळामध्ये आतापर्यंतच्या लोकप्रतिनिधीनं त्या कलमाचा कुठल्याही प्रकारचा या विकासासाठी वापर न करता केल्या नसल्यामुळे मराठवाडा हा वापस राहिला आहे. अशी ही मराठवाड्याची खंत आहे आणि ती खंत ह्या परिषदेच्या माध्यमातून जगासमोर, मराठवाड्यासमोर, राज्यासमोर आणि देशासमोर आणण्याची आमची भूमिका आहे. ये थे एडवोकेट हमारे कस्बे साहब जिन्होंने ये पूरी बात बताए कि हम ये बात आपको अवगत कराना चाहते हैं हमारे दर्शकों और व्यूअर्स को कि 370 कलम जब कश्मीर में लागू की जा सकती है तो मराठवाड़े की 371 कलम क्यों नहीं लागू की जाती. इस डेवलपमेंट की है और ये डेवलपमेंट से जो रुकाया जा रहा है, मागासवर्गीय रखा जा रहा है. इसमें आइए हम हमारे डॉक्टर सुनील यादव से पूछते हैं कि भाई इस बारे में आपकी क्या प्रतिक्रिया है और हमारे व्यूअर्स और दर्शक को बताएं कि ये रखने का उद्देश्य क्या है. आपण जे म्हणलात की ते काश्मीरमध्ये 370 कलम चं लागू केलं जाऊ शकतं, परंतु मराठवाड्यामध्ये 371(2) लागू केलं जात नाही. त्याचं खरं कारण म्हणजे मराठवाड्यातील लोकप्रतिनिधींची उदासीनता हे सिद्ध होतं. मराठवाड्यामध्ये जवळपास 48 ते 55 खासदार प्रत्येक पंचवार्षिकला असतात. मग हे 48 ते 55 खासदार करतात काय हा मोठा प्रश्न मराठवाड्यातील जनतेसमोर पडल्याशिवाय राहत नाही. उद्या आपण भारतीय संविधान दिनाच्या निमित्ताने आपण जी मराठवाडा प्रबोधन परिषद ही घेतोय तर याचं मुख्य कारण लोकांमध्ये प्रबोधन व्हावं हाच आहे. लोकांना 371(2) जेव्हा माहीत होईल तेव्हा निश्चितपणे मराठवाड्यातील लोक हे पेटून उठतील असं मला वाटतं. आपण म्हणतो की जगात जर्मनी आणि भारतात परभणी हे सिद्ध होईल आणि ही उद्याची परिषद ही ऐतिहासिक ठरेल. या प्रबोधन परिषदेसाठी परभणी शहरातील, परभणी जिल्ह्यातील जनतेने आवर्जून उपस्थित राहावं अशी नम्र विनंती करतो. बी रघुनाथ सभागृहामध्ये दिनांक 27 नोव्हेंबर 2021 रोजी सकाळी 11 वाजता ही परिषद होणार आहे. मी सर्वांना नम्र विनंती करतो कि आपण आवर्जून उपस्थित राहावे. धन्यवाद. ये थे आज हमारे साथ जुड़े हुए मराठवाड़ा जन विकास प्रबंधन परिषद के महत्वपूर्ण जो अपने व्यक्तिमत्व है, उन लोगों ने जो आपके सामने, हमारे व्यूअर्स और दर्शकों के सामने आह्वान इस बारे में किया है कि 27 नवंबर के रोज़ बी रघुनाथ हॉल SP ऑफिस के सामने, उसमें हर नागरिक जो जागरूकता का रखता है, जो मराठवाड़ा के विकास के लिए अग्रसर है, वो लोग इसमें शामिल हो, ऐसा अपील जो की गई है, ये की टीम की तरफ से की गई है.
परभनी के एसटी कर्मचारी कामगार इन लोगों के पास हम आए हुए, आज 19वां दिन है हड़ताल का। लगातार ये लोग अपने मांगों पे जुड़े हुए और यहाँ के परिवहन मंत्री परब ये अपने अड़ियल धोरण से बैठे हुए। उन्होंने तमाम मांगे तो पूरी की है, लेकिन जो इनकी महत्वपूर्ण मांग है वो है विलीनीकरण की। वो विलीनीकरण के मांग को जो तो रात में उन्होंने इस पर किसी बात का कोई शब्द ही उच्चार नहीं किया। इस बारे में हम यहाँ के कर्मचारियों से पूछना चाहते हैं कि आप, और उसमें एक बात ये बताई गई है कि सबसे राष्ट्रवादी के सर्वा शरद पवार इन्हों कहते हैं कि इनके संगठना में एकजुट नहीं है। इनके कौन से संगठना से हम बात करें, नहीं तो इसका श्रेय विरोधी पक्ष नेता उठा रहे हैं। इसके बारे में भी हम यहाँ के कुछ जो जानकार कर्मचारी है उनसे पूछेंगे कि भाई जो मामला हुआ है इस मामले पर लेकर उन्हें क्या प्रतिक्रिया दे रहे हैं। आम्हाला काल जी त्यांनी वाढ दिलेली आहे ती अमान्य आहे, ती आमची मागणीच नव्हती। आमची मागणी विलीनीकरण आहे आणि विलीनीकरण या शब्दावर त्यांनी एकही शब्द बोलण्यास नकार दिलेला आहे आणि जोपर्यंत विलीनीकरण होणार नाही तोपर्यंत हा बंद असाच चालू राहील। आमचे सहकारी 45 लोक आत्महत्या केली त्यांनी, फक्त कमी पगारामुळे केलेली आहे आणि त्याच्यानंतर हे जे पगारवाढ म्हणून देत आहेत ते महामंडळाची देत आहेत। तर आमच्याकडे डिझेलला पैसे नाहीत, आमच्या गाड्या बंद आहेत, आम्हाला 8-8 दिवस ड्युटी मिळत नाही, ड्युटी नसल्यावर पगार मिळत नाही। पुन्हा तीच परिस्थिती आमच्यावर येणार आणि परत तसाच फाशीचा जोर आमच्या गळ्यात पडणार आहे। त्याच्यासाठी आम्ही काम बंद आंदोलनावर ठाम आहोत आणि जोपर्यंत विलीनीकरण मिळणार नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही। आज शरद पवार साहेबांनी त्यांची जे पूर्ण संघटनाची बैठक झाली पक्षश्रेष्ठींची, त्यामध्ये त्यांनी हे मुद्दा उचलला की तुमची एसटी महामंडळाचा संघटना एकजूट नाही, त्याच्यात विविध कोणत्या संघटनाशी आम्ही बोलावं त्यांचा प्रश्न निर्माण झालेला आहे। त्यांना पूर्ण माहिती आहे आता कोणत्याही संघटनेच्या मागे कोणताही कर्मचारी नाही आहे। प्रत्येक कर्मचाऱ्याला फक्त फाशीची दोर दिसायली पगार कमी आहे म्हणून आणि तो संघटना विरहित बंद आहे आणि आम्हाला बोलण्याची काही विषयच नाही। एका ओळीमध्ये मागणी आहे की विलीनीकरण झालं पाहिजे, शासनात विलीनीकरण, ह्याच्याशिवाय 1 लाख लोकांमध्ये कोणताही दुसरा शब्द निघणार नाही। एवढा एकजुटीचा एकच प्रश्न आहे, चर्चेचा संबंधच नाही। रात्री जे त्यांनी संदेश पाठविला परिवहन मंत्रींनी, त्याच्यावर काय तुमचं म्हणजे सर्व मुंबई ते लेकर तो परभणी तक ये सबकी क्या आवाज़ उठ रही है इसमें? कुणालाही पूर्ण 1 लाख कर्मचारी जो आहे त्यांना कुणालाही हा पगारवाढीचा प्रस्ताव मान्य नाही। फक्त विलीनीकरण झाल्याशिवाय कोणीही इथून कामाला जाणार नाही। आता आपल्या जिल्ह्यातील यांनी जे निलंबनाची नोटीस काढली होती आपल्या इथल्या एसीने, त्यामध्ये आपल्या जिंतूरमध्ये घटना घडली आणि दुसरी गंगाखेडमधले कंडक्टर मॅडम जे ते बेहोश झालत्या। अशा कर्मचारी आता आपल्या म्हणजे किती अजून याच्यात? आमचे पूर्ण 1 लाख कर्मचारी त्याच मनस्थितीत आहेत। हे सरकार वाट बघतंय का हे सगळे फासावर लटकाव म्हणून, दवाखान्यात जाव म्हणून? तर लवकरात लवकर ह्याचा निर्णय करावा अशी माझी शासनाला विनंती आहे। तुमचं मागणी आहे आज आपल्याकडे मंत्री परिवहन मंत्री यांनी सर्व मागण्या तुमच्या मान्य केल्या, फक्त विलीनीकरण सोडून। आपलं काय म्हणणं आहे याच्यात? आमची परिवहन मंत्र्यांना कोणतीही नवीन मागणी नाही आहे। आमच्या पूर्ण महाराष्ट्रातील एस टी कर्मचाऱ्यांची एकच मागणी आहे की फक्त आम्हाला महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ जे आहे ते परिवहन महामंडळ शासनामध्ये विलीन करून घ्यावं, जेणेकरून की आम्हाला शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन व भत्ते मिळतील। ही एकच मागणी आहे आमची। त्यांचं म्हणणं आहे की जे एस टी महामंडळ आहे, एस टी महामंडळमध्ये कर्मचाऱ्यामुळे जे एस टी महामंडळ तोट्यात चालली। तसं नाही, कर्मचाऱ्यामुळे महामंडळ तोट्यात नाही। कर्मचारी हा कामच करतो आणि आमची जी शिस्त व आवेदन कार्यपद्धती आहे त्या कार्यपद्धतीमध्ये आम्हाला काम केल्याशिवाय पगार मिळत नाही आणि हे महामंडळ जे तोट्यात गेले हे मोठमोठाले जे टेंडर काढतात ह्या टेंडरपायी महामंडळ तोट्यात गेलेलं आहे। आमच्याकडं कसं आहे की एखाद्या समजा आमच्याकडं चेसिस खरेदी करायच्या, तर चेसिस खरेदी करताना ज्यावेळेस लिलँडला टाटाला ज्या चेसिस खरेदी होत्यात त्याच्यातून जे कमिशन जाते ते वरच्या लोकांना जातो आणि लो क्वालिटीचा माल आमच्याकडे येतो, जो काही तो माल टिकत नाही आमच्याकडं आणि लवकर खराब होतो, नादुरुस्त होतो, असा प्रकार आहे। आपकी एकंदर जो मांग है तो ये जो बाकी जो अपने परिवहन मंत्री ने जो बाकी मांगे पूरी की, इस पर आप सहमत है या? नाही, परिवहन मंत्र्यांनी आमची पगारवाढीची मागणीच नव्हती, त्यांनी पगारवाढ दिली, अंतरिम वाढ दिली। आमची ही मागणीच नाही ना, अंतरिम वाढ देण्याची मागणीच नाही आमची, पैसे द्या म्हणून आमची मागणीच नाही। आमची फक्त मागणी एकच आहे की शासनात विलीन करा, ही एक मागणी आहे। ती त्यांनी मागणी पूर्णच केली नाही तर आम्ही कामावर जाण्याचा संबंधच येत नाही ना। काल महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री माननीय अनिल परब साहेबांनी जे एस टीच्या संपाबद्दल प्रतिक्रिया दिलेली आहे आणि त्यांनी वेतनवाढीचा प्रस्ताव महामंडळासमोर सादर केलेला आहे, तो आम्हाला अजिबात मान्य नाही। कारण आमची वेतनवाढ ही मागणीच नाही,
आमची मागणी एकच आहे, महाराष्ट्रातील एस टीचे राज्य शासनामध्ये विलिनीकरण करणे. त्याचे अनेक फायदे आहेत. त्यात महत्त्वाचा फायदा म्हणजे आमच्या नोकरीची शाश्वती राहील, नंबर 1. नंबर 2, पगाराची शाश्वती राहील व इतर महाराष्ट्रातील डिपार्टमेंट विभागामधील कर्मचाऱ्यांना जो फायदा मिळतो, त्यांच्या नोकरीची शाश्वती, त्यांच्या वेळेवर पगार व त्यांना काम करण्याचे तास, हे सर्व त्यांना निश्चित आहेत. पण आमच्या महामंडळामध्ये ना कामाच्या तासाची शाश्वती आहे, ना पगाराची शाश्वती आहे, ना त्याच्या नोकरीची हमी आहे. या सर्व गोष्टीमुळेच आम्ही विलिनीकरणाची एकमेव मागणी केलेली आहे आणि त्याच मागणीला ह्या शासनानं आम्हाला केराची टोपली लावलेली आहे. तर ही आम्हाला अजिबात मान्य नाही आहे. वेतनवाढ आम्ही मागितलेली नाही. हे जुनी म्हण म्हणतात ना की जखम पायाला आणि मलम गुडघ्याला, ह्या प्रकारे ह्या शासनानं यावर उपाय काढलेला आहे, तो आम्हाला अजिबात मान्य नाही. आणि जोपर्यंत एस टीचं शासनात विलिनीकरण होत नाही तोपर्यंत परभणी विभागातला एकही कर्मचारी कामावर रुजू होणार नाही. ही सर्व आमच्या कर्मचाऱ्यांची एक शेवटची आणि अंतिम इच्छा आहे. ही एकमेव मागणी आहे. आता आमच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे, आता आर नाही तर पार. एक तर आमचं शासनात विलिनीकरण करा किंवा आम्हाला सर्व कर्मचाऱ्याला 92,000 कर्मचाऱ्याला एक तुम्ही जहर द्या आणि मारून टाका. एक तर आर विलिनीकरण नाही तर आमचं मातीत विलिनीकरण. महाराष्ट्र एस टी कामगार संघटनेचा विजय असो. विलिनीकरण झालंच पाहिजे. माझी एकच विनंती, आमचं शासनामध्ये विलीन करावं. बाकी दुसरी कोणती आमची एक मागणी, तुम्ही आमच्या हजारो मागण्या मान्य करायल्यात आणि एका मागणीला काय होतं हो तुमचं? मी काय म्हणतोय, फक्त शासनामध्ये विलीनीकरण करा. एकच मागणी, साधी बरं, ती जरा ती मागणी मान्य करा. आम्ही आता तुमच्या माध्यमातून मी सांगतो, माननीय तुमचे सरकार असो काय असो, फक्त तुम्ही आता आम्हाला लेखी लिहून द्या, उद्या सकाळी गाडी निघेल. फक्त विलीनीकरण करा, ते लेखी लिहून द्या, सकाळी गाड्या निघतील. प्रवासी जनतेचा त्रास आम्हाला कळतंय. आज माझी आई येणार होती, आज आई येऊ शकली नाही, काय तर एस टी बंद आहे म्हणून. मी आयुष्य खर्च केलं आहे, 22 वर्ष झाले तुम्हाला एस टीमध्ये काम करताना, आणि तुम्ही फक्त आम्हाला 2 ओळी लिहून द्या ना, काय फरक पडेल तुमचा? आपली जी मागणी आहेत, आज आपले परिवहन मंत्री परब यांनी सर्व मागण्या मान्य केल्या तुमच्या, फक्त विलिनीकरणाची मागणी सोडून. त्याबद्दल आपलं काय मत आहे? सर, मागण्या मान्य केल्या, कुणाच्या मागण्या मान्य केल्या हे पहिलं आम्हाला कळू द्या म्हणावं त्यांना. कारण कामगारांची एकमेव आणि एका ओळीमधली मागणी एकच होती की एस टीचे राज्य शासनात विलिनीकरण करून आम्हाला राज्य शासनाच्या कर्मचाऱ्याचा दर्जा आम्हाला देण्यात यावा, की वारंवार कुणाला गळफास घेऊन आत्महत्या करण्याची वेळ येऊ नये, कुणाच्या लेकरं उपासपोटी मरायले तर त्या लेकरांना उपासमारीची वेळ येऊ नये, म्हणून मागणी एकच होती, राज्य शासनामध्ये विलिनीकरण करून घेण्यात यावं. तीच मागणी मान्य नाही केली तर आम्हाला इतर मागण्या मान्य करून काय उपयोगाचे आहेत? आम्हाला लागले गुडघ्याला पट्टी बांधायला डोक्याला, याला काहीच अर्थ नाही ना. दुखण्याच्या जागेवरच राहणार आहे या गोष्टीला. त्याच्यामुळं आमचं म्हणणं, कामगारांचं एकच म्हणणं आहे, राज्य शासनामध्ये विलिनीकरण करून एस टीचे आम्हाला राज्य शासनाचा दर्जा देण्यात यावा. अत्यावश्यक सेवेमध्ये आमची सेवा मोडता तुम्ही, तर आमच्यावर ही राज्य शासनामध्ये विलिनीकरण करून आम्हाला उपकृत करावं. 44 सवलती फक्त एस टी महामंडळ वापरते. सवलती कोणताच जिल्हा परिषद राहो, पंचायत समिती राहो, इतर कोणती असेल, त्याला या शासनाला कोणता फायदा नसतो. फक्त एस टी महामंडळात गाडीत पाय ठेवलं की 10 रुपये भेटतात कमीत कमी, आणि ह्या सगळ्या सवलती राज्य शासनाला फायदा होतात. तरी पण आम्ही 44 सवलती वापरून आम्हाला जर राज्य शासनात विलीन करत नसेल तर आमच्या एवढा निश्चयमांस कोण नसेल. म्हणून आम्हाला आमचा हक्क पाहिजे, आम्हाला काय कोणाचं एक्स्ट्रा नाही पाहिजे, जास्त नाही पाहिजे. म्हणून आमचं एकच मागणी आहे, विलीनीकरण करा, 44 88 करा, काय करायचं करा, सवलती आम्ही करतो, पण आम्हाला दर्जा द्या, आम्हाला कामाचा मोबदला द्या. शासनाला एवढीच विनंती आमची. एस टी कर्मचारी कामगारों का यही कहना है कि उन्हें विलीनीकरण चाहिए, ना उनकी पगार वाढ़ चाहिए, ना किसी प्रकार का कोई जो आज हमारे परिवहन मंत्री इन्होंने जो उनके मांगे किए वो मांगों को छोड़कर उनका कहना है कि हमें इस मांगों से कोई लेना देना नहीं, सिर्फ हमारा विलीनीकरण चाहिए. और यही मुद्दे को लेकर ये कामगार कर्मचारी जितने भी है ये उठने की मनस्थिति में नहीं दिखाई दे रहे. और एक तरफ जो है तो प्रशासन इस बात को लेकर अपना अड़ियल धोरण निभा रहा है, और जिस पर हमारे यहाँ के कोर्ट ने भी, हाई कोर्ट ने जो डिसीजन दिया है वो दिसंबर में आ चुका है. इसलिए अब ये दोनों के
बीच में जो प्रवासी यात्रियों की जो परेशानी होगी ये तो अलग ही रही बात, लेकिन इस पर जल्द से जल्द यहाँ के महाराष्ट्र शासन निर्णय ले और इनके उपाय योजना निकालकर कर्मचारियों को भी इनके मांगों को पूरा करे और आने वाले यात्रियों की जो बाधा हैं उनको भी दूर करे, ऐसी मांग की जा रही है। परभनी जिले के गंगाखेड़ तहसील में आने वाले धारासुर गांव में जो पुरातन काल का मंदिर है, उस मंदिर की जो है तो पूरी तरीके से क्षति पहुंची हुई है, उसे दुरुस्त किया जाए, इस बात को लेकर यहाँ के ग्रामवासियों ने आंदोलन छेड़ा हुआ है और परभनी न्यूज महानगर ने इसको बार बार बताकर अब प्रशासन से भी अवगत कराया था। इस बात को लेकर आज या तारीख 25 नवंबर 2021 के रोज जिला परभनी के जिला कलेक्टर आंचल गोयल इन्होंने जाकर वहाँ मुलाकात ली और गाँव का जायजा लिया। इस समय उन्होंने क्या कहा, आइए जानते हैं। योगानी इथे आपला मंदिर सौभाग्य मिळालं या विषयासंदर्भात मला SDOने मला वाटते मी जॉईन केल्यास सप्टेंबर महिन्यात एक त्यांचा अहवाल आला होता की ही अशा जीर्ण होते मंदिर, तर त्याबाबत त्यावेळी मी एवढा लक्ष माझा गेला नाही, पण त्यानंतर परत आपण लोकांनी पण याविषयी मांडलं, पोषण वगैरे झाले आणि मागच्या आठवड्यामध्ये आपण एक अशी मोहीम घेतलेली आहे जिल्ह्यासाठी, कारण आपल्या जिल्ह्यामध्ये असे बरेच प्राचीन मंदिर आहे, जवळपास असे 52 मंदिर आपण शोधून काढलेले आहे। तर त्याच्यामध्ये सर्वात सुंदर किंवा सर्वात असं मला मंदिराला कधी आपण कंपेअर नाही करायला पाहिजे, हे सुंदर आहे की हे खराब आहे, कारण शेवटी ते आपली भावनाशी त्याचा संबंध असते। तर असे मंदिराच्या बाबतीत धारासूरच्या मंदिराबाबत बरीच चर्चा झाली त्या दिवशी पण जेव्हा आपण चर्चा करत होतो, आणि एवढा लवकर मला इथे येण्याचं सौभाग्य मिळेल असं मला वाटत नव्हतं, पण आज ते पाहिला पण आहे। आपली माहितीसाठी सांगते की इथे येण्याच्या आधी मी सांस्कृतिक कार्य मंत्रालय या ठिकाणी कार्यरत होते, तर तिथले सगळे जे अधिकारी आहे माझे ओळखीचे आहे, तर आपला जे 18 कोटीचा प्रस्ताव गेलेला आहे तिचे नक्की मी फॉलोअप करते आणि सचिव साहेबांची आणि माझे वॉज माय रिपोर्टिंग ऑफिसर, तर त्या बाबतीत नक्की काही ना काही आपण तोडगा काढू या ठिकाणी मी असं म्हणायचं माझं मत आहे। सगळे लोक इथे जमलेले आहेत आणि मला एक खास बाब सांगायचं आहे की आपण सर्वांना आपल्या मंदिराबाबत सगळी माहिती आहे, एवढं तुम्ही जुळलेले आहे त्याच्याबाबत आजच्या पिढीचे पुढची जी पिढी आहे त्याला किती माहिती आहे मला नाही वाटत एवढी माहिती असेल। तुम्ही कोणते लहान बाळाला विचारा की तुला काय माहिती आहे या मंदिराबाबत, ही एक आपली जे धरोहर म्हणता येईल किंवा एक ट्रेजर बोल सकते इसको, ते आपण आपल्या पुढची पिढीला पण शिकवायला पाहिजे असं मला वाटतं। घाण आहे गावात, मी येतानाच विचारला की घनकचऱ्याबाबत काय करतोय, ही छोटा गाव असेल 500 लोकसंख्येचा तर काही नाही करता येणार, पण 5000 पेक्षा जास्त किती 7000 आहे ना लोक, एवढा मोठा गाव असेल तर काहीतरी विचार घनकचऱ्यासाठी पण व्हावे आणि निर्भर राहणं, कारण शेवटी ते तुमचा प्रश्न आहे। तर एक छोटा गांडूळ खत प्रकल्प सारखा पण आपल्या बचत गटांच्या मार्फत करता येईल असं मला नक्की वाटते। तर हमारे न्यूज़ आपको किस तरह पसंद आ रहे हैं, इसके लिए लाइक करें, शेयर करें, कमेंट करें, सब्सक्राइब करना ना भूलें। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.